नमस्कार. आपल्या सगळ्यांचं आपल्या गोलपोस्ट बॅच, ज्याला आपण टार्गेट 74+ बॅच असंही म्हणतो. गोलपोस्ट असं नाव दिलं यासाठी, गोल आपल्या प्रत्येकाचा एक गोल आहे, पोस्ट मिळवणे, आणि ते मिळवण्यासाठी आपल्याला 74+ मार्क मुख्य परीक्षेत मिळवणं आवश्यक आहे. त्याशिवाय आपला रिझल्ट येणार नाही, हे अंतिम सत्य आहे. म्हणून याला नाव गोलपोस्ट दिलंय. तसंच आपण हे अनेक वेळा कन्फ्युजन होतं, म्हणून आपण सरळ सरळ टार्गेट 74 बॅच असंही बोलतो. तर या टार्गेट 74 बॅचच्या माध्यमातून आपण काय उपक्रम करतोय, एक्झॅक्टली या बॅचचा उद्देश काय आहे, या बॅचमध्ये नेमकं काय होणार आहे, आणि कोण जॉईन करावं, कोण करू नये, कशा पद्धतीने घेतलं जाणार आहे, आणि काय काय होणार आहे, त्याची सविस्तर कंप्लीट परफेक्ट इन्फॉर्मेशन आणि त्याचं विश्लेषणही या लेक्चरमध्ये तुम्हाला सगळ्याला ऐकायला मिळेल आहे. सर्वप्रथम हे मुख्य उद्देश आहे या बॅचचा, की जे कोणी विद्यार्थी आत्ता कंबाईन पूर्व परीक्षा दिलेत आणि कंबाईन मध्ये गट ब आणि गट क दिलेत आणि त्यानंतर मुख्य परीक्षेची तयारी करतायत, तर ते मुख्य परीक्षेची तयारी अनेक वेळा पूर्ण होत नाही. आपलं वेळेच्या आत पूर्ण वाचून होत नाही, किंवा जसं आयोगाला व्हायला पाहिजे आयोगाच्या प्रमाणे तसं आपलं होत नाही. तर अशा सर्व लेवलला तयारी करण्याचा उद्देश आहे, ज्या विद्यार्थ्यांनी आता पूर्व परीक्षा दिली आहे त्यांचा आहे. त्यासोबत जे विद्यार्थी आता 2026 मध्ये जून मध्ये गट ब आणि जून जुलै मध्येच पुन्हा गट क ही परीक्षा देणार आहेत, म्हणजे येणाऱ्या पूर्व परीक्षा देणार आहेत, तर त्या विद्यार्थ्यांनी आत्तापासून पूर्व परीक्षेचाच फक्त अभ्यास करणं योग्य नाही. कारण पूर्व परीक्षेनंतर पुन्हा 4, 4.5, 5 महिन्याचाच वेळ मिळतो, आणि तेव्हा त्या 5 महिन्यात पेपर 1 इंग्लिश मराठी आणि पेपर 2 GS चा अभ्यास करणं इम्पॉसिबल होतं. कारण जसं आता मेरिट वाढलेलं आहे, जसं पेपरचा दर्जा आहे, तसं बघितलं असता त्या लेवलची तयारी करणं प्री नंतर पॉसिबल नाही. म्हणून आता तयारी करताना मेन्सच्या लेवलची तयारी करावी, ज्याच्यातून पूर्व परीक्षेची पण तयारी व्हावी, असं करण्याच्या उद्देशानं ही बॅच सुरू केलेली आहे. तर आता प्री दिलेले विद्यार्थी आणि पुढे प्री देणारे विद्यार्थी ह्या दोन्हीसाठी ही बॅच आहे. कारण फेब्रुवारी आणि मार्च महिना हे दोन्ही महिने या परीक्षेसाठी अनमोल असे महत्वाचे आहेत. तुम्ही कितीही तयारी अगोदर केली असली तरी आता खूप महत्वाची आहे, आणि पुढे कितीही तयारी करणार असाल तरी त्यासाठी ते खूप महत्वाचं आहे. आणि अगदी हे जे मी टाइम टेबल देऊन करून घेतोय आणि जे मी शिकवतोय पॉलिटी इकॉनॉमीमध्ये, ते सगळं तशाच तसं येणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी सुद्धा महत्वाचं आहे. जे राज्यसेवा प्रिलिम्स देणार आहेत त्यांनाही या पद्धतीने जे मी कंटेंट देतोय, जे मी शिकवतोय, ते ऑलवेज इम्पॉर्टंट आहे. कारण राज्यसेवा प्री म्हणजे कंबाईन मेन्सच्या लेवलचा स्टडीचा पार्ट आहे. विषय काही वेगळे आहेत, पण कंबाईन मेन्सला जे आहे ते सगळं राज्यसेवा प्रीला आहे, पर्यावरणासहित. त्यामुळे राज्यसेवा प्री देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही बॅच आणि या माध्यमातून होणारी तयारी आपल्या सगळ्यांसाठी परफेक्ट सुटेबल असणार आहे. त्यामुळे या बॅचमध्ये कोण जॉईन करावं त्याची सगळ्यांची उत्तरं आता मी इथं क्लिअर केलेली आहेत. झालेली पूर्वपरीक्षा, होणारी पूर्वपरीक्षा आणि येणारी राज्यसेवेची पण पूर्वपरीक्षा, यासाठी या बॅचमध्ये आपण संपूर्ण तयारी करून घेणार आहोत. तर या बॅचमध्ये कसं आणि काय काय होणार आहे त्याच्याबद्दलचे थोडेसे काही घटक आपण जाणून घ्यायला हरकत नाही. बघा, आपण तयारी सुरू करतोय आता 1 फेब्रुवारी पासून, म्हणजे 2 फेब्रुवारी पासून. 2 फेब्रुवारी पासून, आज 1 फेब्रुवारीचं मी लेक्चर बनवतोय. 2 फेब्रुवारी पासून ते 31 मार्च पर्यंतचा कालावधी आहे. यामध्ये आपल्याकडे 2 महिन्याचा वेळ आहे. 60 दिवस आपण तयारी करणार आहोत, आणि 60 दिवसाच्या तयारीमध्ये मेन मोटो काय आहे? मेन मोटो आहे पेपर 1, ज्याच्यामध्ये इंग्लिश आणि मराठी आहे, आणि पेपर 2 आहे. तर पेपर 2 मध्ये GS चे ऑलमोस्ट 7 विषय आहेत. तर आपण जे शेड्यूल देणार आहोत, जे प्लॅनिंग करून देणार आहोत, ते प्लॅनिंग असणार आहे या 7 विषयासाठी. नियोजन असणार आहे 7 विषयासाठी. आणि आता मी जे नियोजन तुम्हाला देतोय ते नियोजन 2 तारखेपासून, 2 तारखेला सोमवार आहे, 2 तारखेपासून ही नियोजनाची अंमलबजावणी सुरुवात होणार आहे. 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार,
सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 6 दिवसाचं फेब्रुवारी मधलं 7 दिवसाचं हे नियोजन असणार आहे. आणि या नियोजनामध्ये काय काय करायचं हे मी टेलिग्राम ग्रुपवर ऑलरेडी मेसेज दिलाय, ते शेड्यूल पहा. या शेड्यूल प्रमाणे म्हणजे तुमचं एक आठवड्याचं टार्गेट सुरू होईल. या एक आठवड्याच्या टार्गेटमध्ये मी तुम्हाला दिलेलं आहे 7.5 तासाचं नियोजन. या 7.5 तासात आपण काय करतोय, भूगोल आणि विज्ञान हे 2 विषय मुख्यतः करतोय. हे 2 विषयाला वेळ दिलेला आहे 6 तासाचा. आणि गणित हा विषय घेतोय या महिन्यात, त्याला आपण 1 तास दिलेला आहे, सॉरी 1.5 तास. मग भूगोल आणि विज्ञानाला 6 तास आणि गणिताला 1.5 तास. याप्रमाणे 7.5 तासाचं नियोजन दिलंय एक आठवड्यासाठी. म्हणजे या आठवड्यामध्ये आपण 7 तारखेपर्यंत असे हे विषय प्लॅनिंग दिलेलं आहे. मी असं का दिलं प्लॅनिंग, हे असं का करतोय, त्याचं मेन मोठं आहे. भूगोल आणि विज्ञान याचं जे वेटेज आहे, मार्कांचं प्रपोर्शन, शक्यतो पुस्तकातून प्रश्न येतात, आपण अभ्यास केला तर त्याचे मार्क वाढतात. आणि हे अगदी हक्कानं मार्क घेण्यासारखे आहेत. कोणत्या विषयाच्या तुलनेत, इतिहास किंवा करंट अफेअर किंवा पर्यावरण या विषयाच्या तुलनेत हे विषय बरे आहेत. आणि ह्या 2 विषयाचे मिळून आपल्याला पूर्व परीक्षेमध्ये जे प्रश्न येणार आहेत 30 प्रश्न आहेत. म्हणून या महिन्यात आपण घेणार आहोत. हे दोन्ही विषय मी या महिन्यात संपवतोय. अगदी वेळेनुसार नियोजन दिलेलं आहे, त्याप्रमाणे ह्याचं प्लॅनिंग असेल. 2 तास, सॉरी 2.5 तास भूगोल वाचायचं आहे. 2.5 तास वाचून झाल्यानंतर त्याच्यावर 20 मिनिटं रिव्हिजन करायचं आहे आणि 10 मिनिटं पीवायक्यू बघायचं आहे. वाचायला सुरू करण्याच्या अगोदर 10 मिनिटं पीवायक्यू, 2-2.5 तास वाचून घ्यायचं आहे. 2 तास 40 मिनिटं झाले आणि 20 मिनिटं शेवटी रिव्हिजन करायचं. असं मी 3 तास दररोज देतोय. त्यामुळे रिव्हिजन होईल का माझा, प्रश्न इथं संपतो. पीवायक्यू होणार का माझे, इथं संपणारा प्रश्नही त्याचाही. मग 10 मिनिटात पीवायक्यू सॉल्व्ह होतात का, नाही, पीवायक्यू सॉल्व्ह करायचेच नाहीत. 10 मिनिटात पीवायक्यू फक्त पाहायचेत. प्रश्न कसे आहेत ते पाहायचंय, म्हणजे तुम्हाला वाचायचं काय नेमकं ते समजेल. यासाठी पीवायक्यू बघायचं आणि टॉपिक वाचायचंय. असं भूगोल आणि सायन्स दोन्ही विषय आपण फेब्रुवारी मध्ये संपवणार आहोत. आणि फेब्रुवारी मध्ये संपवणार आहोत आपण गणित. हे 3 विषय संपतील फेब्रुवारी मध्ये. आणि मार्च महिन्यामध्ये, आता हे मी एक आठवड्याचं सांगितलं, असं आठवडा करत आपण फेब्रुवारी एंडिंग पर्यंत हे 3 विषय संपवणार आहोत. आता पासून वीकली असं प्लॅनिंग दर आठवड्याला मिळणार आहे. मग आता मंथ एंडिंग पर्यंत हे 3 विषय संपतील, भूगोल, विज्ञान आणि गणित. पुढच्या महिन्यात मार्च मध्ये काय घेणार मी, मार्च मध्ये घेणार इतिहास, चालू घडामोडी आणि पर्यावरण. आता प्रीला काही पर्यावरण नाही, पण जे विद्यार्थी मेन्स करतायत आता कंबाईन मेन्सला, तिथं पर्यावरण वाचायचं आहे. आणि जे राज्यसेवा करतायत त्यांनाही पर्यावरण वाचायचं आहे. तर हे पुढच्या महिन्यात होणार आहे. आणि पुढच्या महिन्यात होणार याच्यामध्येच बुद्धिमत्ता पुन्हा सेम 1.5 तास चालू असणार. या महिन्यात गणित 1.5 तास, पुढच्या महिन्यात 1.5 तास बुद्धिमत्ता. चालू घडामोडी ह्याला 3 तास, ह्याला 3 तास लागणार आहेत पुढच्या महिन्यात, त्यामुळे ह्याला 2 तास, ह्याला 1 तास. हे आता मी रॅन्डम सांगतोय, मी काय घेणार आहे ते प्लॅन समजावं यासाठी. ह्याचा प्रॉपर प्लॅनिंग मी टेलिग्रामवर देतोय, त्याप्रमाणे त्याला फॉलो करा. आणि इतिहास 3 तास. मग मार्च मध्ये इतिहास झाला, चालू घडामोडी झालं, पर्यावरण, बुद्धिमत्ता. आता याप्रमाणे मेन्सचे आणि प्रीचे सगळे विषय संपतात, फक्त 2 विषय सोडून. पॉलिटी प्लस इकॉनॉमिक्स, हे 2 विषयाचं मी तुम्हाला प्लॅनिंग देत नाही, ते मी करून घेणार आहे. तुम्हाला त्याची तयारी करण्याची वेगळी विशेष गरज नाही. जे काही क्लासमध्ये मी तुम्हाला या माध्यमातून तयारी करून घेणार आहे. हे जे विषय आहेत, ह्या विषयाची तयारी कशी होणार आहे, तर समजा फेब्रुवारी आहे, तर फेब्रुवारीमध्ये एकूण 4 आठवडे आहेत. 4 आठवडे. मग आता 4 आठवडे म्हणजे समजा एक्झाम्पल, मी काही असं म्हणत नाही की रविवारीच लेक्चर घेणार आहे. ते रविवारी असू शकतं, शनिवारी असू शकतं, गुरुवारी, कोणत्या दिवशी अजून डिसाईड नाही केलेलं आहे. पण ज्या दिवशी होणार आहे ते आठवड्यातून 1 दिवस होणार आहे. असे आठवड्यातून 4 वीक फेब्रुवारीमध्ये. आणि मार्च मध्ये पण 4 आठवडे आहेत. 4 आठवडे. आणि 4 आठवड्यामध्ये एकूण म्हणजे एका आठवड्यात एका दिवशी मिनिमम 6 तास, म्हणजे 4 आठवड्याचे 24 तास, 24 आवर.
24 आवर. हे मिनिमम सांगतोय. ॲव्हरेज आपण इथं 30 तास धरून चला लेक्चर घेणार आहे. हे 30 तास लेक्चर घेणार आहे. हे जे 30 तास लेक्चर घेणार आहे, आता थोड्यासाठी एक्झाम्पल म्हणून सांगतोय. पॉलिटिक्सचं 30 तास असेल आणि इकॉनॉमीचं पण 30 तास असेल. मग तुम्ही पॉलिटी आणि इकॉनॉमीचं 30 तास लेक्चर ऐकणार आहात आणि ते कोणतं? रिव्हिजन लेक्चर, जे मेन्स लेवलला लागणार आहे. ऍडव्हान्स तसे टॉपिक, तसं कंटेंट, तसे नोट्स, तसं काही पिन पॉइंट करून दिलेले काही घटक असतील, शॉर्ट नोट्स असतील, काही रिव्हिजन असतील, काही लेक्चर असतील, काही तुमचं माझं डिस्कशनचे स्पेशल खास सेशन असतील, अनेक माध्यमातून. पण कुठल्याही परिस्थितीमध्ये पॉलिटी आणि इकॉनॉमिक्सचे जे दोन्ही मिळून येणारे 30 प्रश्न आहेत, त्या 30 पैकी तुम्हाला कुणालाही 25+ मार्क मिळाले पाहिजे, यासाठी मी ऑफलाईन या माध्यमातून तयारी करून घेणार आहे. आणि जे पुण्याच्या बाहेर आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन सुद्धा उपलब्ध असणार आहे. या माध्यमातून आपण पॉलिटी इकॉनॉमीची तयारी करून घेतोय, ऑफलाईन, ऑनलाईन, आणि हे मी तयारी करून घेतोय. आणि तुम्हाला यासाठी दररोज 10 ते 15 मिनिटं फक्त वेळ द्यायचा आहे. 10 ते 15 मिनिटच, त्यापेक्षा अधिक नाही. आणि या माध्यमातून ही तयारी पूर्णपणे या लेक्चरच्या माध्यमातून होणार आहे. मग तुमचं 10 ते 15 मिनिटाच्या वेळेच्या माध्यमातून हे जर काम आठवड्याचं पूर्ण होत असेल तर हे 2 विषय संपले. आणि इकडे आपण बाकीचे 4 विषय इथं फिनिश करतोय. हिस्ट्री, जिओग्राफी, करंट सायन्स 4, मॅथ 5, हे आपण या पद्धतीने तयारी करून घेणार आहोत. मॅथसाठी दररोज न चुकता कन्सिस्टंट 1.5 तास या महिन्यात फेब्रुवारीमध्ये आणि 1.5 तास पुढच्या महिन्यामध्ये बुद्धिमत्तेसाठी. याप्रमाणे मी पुस्तक कोणतं वाचायचं आहे, कोणत्या विषयाला कोणतं पुस्तक वाचायचं आहे, त्या पुस्तकाचं किती पानं करायचे, कोणते चॅप्टर करायचे, किती वेळात करायचं आहे, त्याच्यावर पीवायक्यू कसं करायचं, रिव्हिजन कसं करायचं, हे सगळं शेड्यूल मी टेलिग्रामला सुद्धा दिलेलं आहे. आणि ऑनलाईन या माध्यमातून ह्या बद्दलचा पूर्ण डिटेल पार्टही नमूद केलेला आहे. मग आता तुम्हाला विषय कोणते होत आहेत हे समजलेले आहे. 2 महिन्यात म्हणजे 31 मार्च पर्यंत, 31 मार्च पर्यंत हे सगळे विषय संपणार आहेत. ऑल मेन संपेल आणि याच्यामध्येच प्रीची तयारी पण संपेल. कारण मेन्सचा जीएसचा सिलेबस जो आहे त्याच्यात प्रीचा पण जीएसचा सगळा सिलेबस पूर्ण होणार आहे. आणि दररोज रीड करतानाच त्याच्यामध्ये रिव्हिजनलाही अर्धा तास ठेवलाय, त्यामुळे रिव्हिजनचं टेन्शन नाही. आणि दर आठवड्याला रविवारी सुट्टी असणार आहे, त्यामुळे रविवारी हाफ डे पुन्हा तुम्ही रिवाइज करू शकता. आणि याप्रमाणे मी जे टाइम टेबल देतो त्यानुसार 20 ते 22 दिवसातच विषय संपतात. पुन्हा 7-8 दिवस अजून रिव्हिजनला या महिन्यात मिळतात आणि पुढच्या महिन्यात रिव्हिजनला वेळ मिळतात. म्हणजे या महिन्यात 2 विषय करतोय आपण, सायन्स आणि जिओग्राफी, तर मंथ एंडिंगला 8-10 दिवस 7-8 दिवस मिळणार आहेत रिव्हिजनला. आणि पुढच्या महिन्यात करणार आहोत आपण हिस्ट्री आणि करंट अफेअर, तर त्यालाही 7-8 दिवस शेवटी रिव्हिजनला वेळ मिळणार आहे. त्यामुळे तुमचं एकदा रिडिंग आणि 2दा रिव्हिजन, म्हणजे रिडिंग सोबत एक रिव्हिजन, आणि मंथ एंडिंगला 2-4 दिवस 7-8 दिवस रिव्हिजनला असाही वेळ मिळणार आहे. त्यामुळे 31 मार्च पर्यंत प्रॉपर रिडिंग आणि थोडंसं काय होईना रिव्हिजन सहित आपला संपूर्ण सिलेबस मेन्स लेवलचा कंप्लीट करणे हा या बॅचचा उद्देश आहे. तुम्ही या वर्षाची मेन्स देताय, पुढच्या वर्षाची मेन्स देताय, कोणतीही द्या, पण 2 महिने मेन्स लेवलचा जीएस अभ्यास करून घेणे हा या बॅचचा उद्देश आहे. या बॅचमध्ये मी तुम्हाला शेड्यूल देतोय ते पेपर 2 जो जीएसचा आहे त्याबद्दल. आणि ह्याबद्दल आपण जे टाइम टेबल देतोय ते दररोज 7.5 तास आहे. हे 7.5 तास अभ्यासाचं नियोजन आहे. आता 1 आठवड्यानंतर याच्यात अर्धा तास प्लस होईल, तो म्हणजे जे या आठवड्यात पॉलिटीचं रिव्हिजन लेक्चर झालंय तर पॉलिटीचं रिव्हिजन लेक्चरवर अजून तुम्हाला 20 मिनिटाचं 30 मिनिटाचं काम असेल, म्हणजे 8 तास. मग इथून पुढे कंटिन्यू 8 तासाचा शेड्यूल असणार आहे प्रत्येक आठवड्यामध्ये. आणि तुम्ही हे 8 तास याप्रमाणे जर अभ्यास केलात तर 31 मार्च पर्यंत तुमचे सगळे रिडिंग आणि प्लस काही विषयाचं रिव्हिजन सुद्धा होईल आणि आयोगाचे पीवायक्यू सुद्धा या माध्यमातून पूर्ण होतील. अशी तयारी करून घेणे हा या मागचा उद्देश आहे. आणि हे शेड्यूल जे फॉलो करतायत त्यांनाच या बॅचमध्ये यायचंय, उगीच बघायचं म्हणून यायचं नाही. मी प्रत्येकाचं वैयक्तिक कोण किती अभ्यास करतंय, करते की नाही करतंय, हे सगळं या माध्यमातून मी पाहणार आहे. तरच तुम्हाला इथं जॉईन करायचंय. बघायचंय बघतो म्हणून बघण्यासाठी नका येऊ. इथं टार्गेट ज्यांना निश्चितपणे फॉलो करायचंय आणि ते पूर्ण करायचंय त्यांच्यासाठी यायचंय. कारण मुख्य परीक्षेला आत्ता आपण पाहतोय
75 प्लस स्कोअर काढलं तरी रिझल्ट येईल की नाहीची गॅरंटी वाटत नाही, अशा लेवलला पोहोचलेला आहे. आणि प्रीला आपण पाहतोय 62-65च्या झोनमध्ये हा स्कोअर पोहोचताना दिसतोय. तर आपली तयारी त्या लेवलची होणं विशेष आवश्यक आहे. म्हणून याप्रमाणे विचार करणे, तयारी करणे. 2026 मधला टार्गेट आहे, तर आपल्याला एवढा वेळ द्यावा लागेल, एवढा अभ्यास करावा लागेल. आणि हे करताना काही विद्यार्थ्याची शंका अशी आहे की सर सध्या मी भूगोलाची बॅच करतोय, मग हे शेड्यूल कसं मेंटेन करू? तर तुम्ही भूगोलाची बॅच करत आहात म्हणजे साइड बाय साइड तुमचा भूगोलाचा अभ्यास चालू आहे. तुम्हाला इथे वेगळा वेळ काढायची गरज नाही. तुमचा क्लास करून तो जो काही वेळ राहतो त्या वेळेमध्ये तुम्ही बाकी विषयाचं रिव्हिजन करू शकता, भूगोलाचं पण रिव्हिजन करू शकता. जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटतं त्याप्रमाणे. क्लास झालाय, नोट्स रिवाइज करा. आणि मी जे संदर्भ दिले ते संदर्भ तुम्ही फॉलो केले पाहिजे, असं काही बंधन नाही. पण माझा मेन मोटो आहे, टार्गेट ठेवून पूर्ण करणं जरुरी आहे. मी जे संदर्भ देतोय ते महाराष्ट्रात सर्वाधिक विद्यार्थी जे संदर्भ वापरतात तेच संदर्भाचं मी तिथं यादी दिलेली आहे. त्याप्रमाणे ती विषय आणि घटक पूर्णपणे पाहायला विसरू नका आहे. तर याप्रमाणे मेन्सची तयारी करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक दोन्ही पद्धतीने विद्यार्थ्यांचे मॉनिटरिंग करून त्यांच्याकडून काम करून घेणे, वेळेच्या टार्गेट पूर्ण करणे, रिव्हिजन करणे, रीडिंग करणे, आणि जर काय अभ्यास होत नसेल तर का होत नाही, कशा प्रकारे केलं पाहिजे, यासाठी सगळं मार्गदर्शन या बॅचच्या माध्यमातून असणार आहे. आणि यासोबत या बॅचमध्ये तुम्हाला दररोज किमान एक 5-10 मिनिटाचं स्पेशल लेक्चर असेल, जे मेन्सच्या लेवलचं स्टडी करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यू असेल. आणि ही बॅच म्हणजे फक्त मेन्ससाठी आहे असं नाही, मेन्सच्या तयारीच्या माध्यमातून प्रीची तयारी करणे हा या बॅचचा मूलभूत उद्देश आहे. कारण हे जे आपण घेतोय ते GS2 हा पूर्णपणे जीएसच्या पेपरचा घटक घेतोय. हा पेपर जे विद्यार्थी आत्ताची मेन्स देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी मराठी आणि इंग्लिशची तयारी करण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं त्यांनी जे हा 8 तासाचा मी वेळ देतोय, 7.5 ते 8 तास जे वेळ देतोय ते मी ओनली जीएस साठी देतोय. आणि जे विद्यार्थी आत्ताची मेन्स देणार आहेत किंवा पुढची जरी मेन्स देत असतील पण त्यांच्याकडे अजून 4-5 तास वेळ आहे, तर त्यांनी मराठी करावं किंवा इंग्लिश करावं किंवा दोन्ही करावं, जे तुम्हाला कम्फर्टेबल असेल ते करावं. यासाठी हा दुसरा टाइम पण अवेलेबल ठेवलाय. म्हणून तर इकडे मी 7.5 ते 8 तास वेळ ठेवलेला आहे, जेणेकरून बाकी 3-4 तास वेळ इकडे मराठी किंवा इंग्लिशला पण देऊ शकता. पण तुम्ही 31 मार्च पर्यंत सगळ्या टॉपिकला, विषयाला तयार व्हाल असंच नियोजन बनवलंय, तेवढाच टाइम ठेवलाय, तसंच त्याच्याबद्दलचं टार्गेट ठेवलेलं आहे. कारण तुम्ही कुठलीही मेन्स द्या, या वर्षाची द्या, पुढच्या वर्षीची द्या, तर तुमचं इकडे थोडंफार होणं आणि इकडे मात्र कम्प्लीट परफेक्ट होणं गरजेचं आहे. 31 मार्च पर्यंत जर आपला जीएस परफेक्ट कंप्लीट झाला तर तुम्ही एप्रिल पासून डेडिकेटेड ओनली प्रीच्या अभ्यासाला लागाल. तेव्हा तुमच्याकडे 75 दिवस अजून हातात असणार आहेत आणि आपल्याला प्रिलिम्स मध्ये 65 मार्क मिळवायचे आहेत. या बॅच मधल्या प्रत्येक विद्यार्थ्याला मेन्स मध्ये 74 प्लस आणि प्री मध्ये 65 प्लस मार्क मिळाले पाहिजे. या पद्धतीने गायडन्स करतोय, रिव्हिजन करतोय, लेक्चर घेतोय. दर आठवड्याला जे पॉलिटी इकॉनॉमीचं मी लेक्चर घेणार आहे ते लेक्चर कंपल्सरी अटेंड करणं जरुरी आहे. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही माध्यमातून जर तयारी करायची इच्छा नसेल किंवा पॉसिबल नसेल तर बॅच न केलेलं बेटर आहे. पण जर बॅच करत असाल तर मात्र 100% या माध्यमातून द्यायची तुमची 100% तयारी असली पाहिजे. तुमची वेळ द्यायची तयारी असेल तर मी हे करून घेण्याच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं परफेक्ट काम करत असेल त्याचा फायदा मिळेल. अन्यथा देखेंगे करेंगे मी लेक्चर घेतोय, बघूयात आपण पुढच्या आठवड्यामध्ये मी बघून घेतो, माझा वेळ असेल तेव्हा बघतो, तर याप्रमाणे त्याचा आउटपुट मिळणार नाही. कारण त्याच्या पुढच्या टाइम मध्ये पुढच्या गोष्टी करायच्या बऱ्याच बाकी आहेत. त्यामुळे आत्ताचा टाइम आत्ताच्या परीक्षेला आत्ताच करावा लागणार आहे. एवढा कॉम्पिटेटिव्ह झालेला हा सिलेबस आहे आणि परीक्षेचा दर्जा आहे तेवढ्या हाय लेवलला पोहोचलाय, तर तुम्ही वेळेला एक्सक्यूज करू शकणार नाही आणि टाइम टेबललाही एक्सक्यूज करू शकणार नाही. एवढं तुम्हाला नियोजनबद्ध करून दिलेलं आहे. याच्यात काहीही खचून ताणून बांधलेला टाइम टेबल नाही आणि एकदमच फ्लेक्झिबल बघू कसंही झालं तर करता येतं असंही टाइम टेबल नाही. अगदी त्याला सुटेबल पद्धतीने तयारी करता यावं याप्रमाणे हे मॉनिटरिंग शेड्यूल आहे. बाकी सगळे विषय, सगळेचे सगळे विषय 5च्या 5 विषय मी तुम्हाला प्लॅनिंग देऊन तुमच्याकडून तयारी करून घेतोय आणि 2 विषय मात्र मी स्वतः तयार करून देतोय. पॉलिटी इकॉनॉमीचं रिडिंग, रिव्हिजन, प्रॅक्टिस सगळं क्लासमध्ये 2 महिने याप्रमाणे सेशन होणार आहेत. मग हे या समजा रविवारी पॉलिटी घेतलं तर पुढच्या रविवारी कदाचित इकॉनॉमिक्स असेल, कदाचित या आणि पुढच्या रविवारी पॉलिटी असेल आणि पॉलिटी सगळं फिनिश केलं जाईल, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स 2 संडे घेतले जातील. संडे घेईल, गुरुवारी घेईल, शनिवारी घेईल, अजून डिसाईड ठरवलं नाही. मुलांची मागणी जशी असेल त्याप्रमाणे त्याबद्दलचं शेड्यूल असणार आहे. पण
2 महिन्यात पॉलिट इकॉनॉमीला दोन्ही विषयाचे मिळून 24-25 मार्कापर्यंत 100% पोहोचला पाहिजे, याप्रमाणे त्या विद्यार्थ्याच्या तयारीसाठी इथं परफेक्ट एक्झिक्युशन अंमलबजावणी होणार आहे. त्या दृष्टिकोनातून तयारीबद्दलचा हा प्लॅन आहे. तुम्ही 2026चं टार्गेट ठेवत असाल तरच ही बॅच करा. 27-28 करत असाल तर त्यासाठी हे बॅचचं टार्गेट मॉनिटरिंग प्लॅनिंग नाही. 2026 मध्ये आत्ता येणाऱ्या प्री आणि मेन्स द्यायचा आहे त्यांच्यासाठी आहे. ज्याने आता ऑलरेडी प्री दिली आहे त्यांना आता मेन्सचा अभ्यास करायचा आहे त्यांच्यासाठी आहे. कारण आपण अभ्यास करतो पण आपल्या वेळेनुसार करतो. आपण आपल्या कॉम्पिटिशन लेवलवरती करतो, बाजारातल्या कॉम्पिटिशनचा विचार करून करत नाही. आणि तसं विचार करून वेळेच्या आत करावं आणि कॉम्पिटिशन मध्ये तुम्ही कुठेही कमी पडू नये, या दर्जाची तयारी व्हावी या उद्देशानं या बॅचमध्ये हा उपक्रम आपण चालू केलेला आहे. आणि यामध्ये दररोज सुद्धा 5-10 मिनिटाचा लेक्चर असणार आहे. आणि नेक्स्ट वीक पासून राज्यघटनेचे काही शॉर्ट रिव्हिजन लेक्चर सुद्धा असणार आहेत. आणि पूर्ण सिलेबसवर आधारित वीकली राज्यघटना, वीकली अर्थव्यवस्था लेक्चरही असणार आहेत. म्हणजे ही बॅच फक्त प्लॅनिंग द्यायची नाही, तर ही बॅच राज्यघटना अर्थव्यवस्थेचं पूर्ण रिव्हिजन करून घेणारी सुद्धा आहे. आणि या बॅचमध्ये जे विद्यार्थी आपल्याकडे ऑलरेडी पॉलिट इकॉनॉमी केलेले आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी फक्त 500 रुपये फीस आहे. तेही 2 महिने शिकवण्याची फीस म्हणून ती 500 रुपये ठेवलेली आहे. एक विषयाचं वन डे लेक्चर आपण ऐकतो तेव्हा 250 ते 300 रुपये एका विषयाच्या वन डे लेक्चरला देतो. तर मी तुमच्याकडून एक विषय 2 महिने दर आठवड्याला शिकवण्याची फक्त 250 रुपये घेतोय. म्हणजे याचा अर्थ एक विषयाला 1 महिना रिव्हिजनची फक्त 125 रुपये फीस आहे. आणि 2 महिन्याची मिळून 250 रुपये फीस आहे एका विषयाला रिव्हिजन करून द्यायची. आणि एक विषयाला 250 रुपये म्हणजे असं पॉलिट इकॉनॉमीची मिळून 500 रुपये. 500 रुपये पॉलिटी इकॉनॉमी दोन्ही विषयाची 2 महिन्याची फीस आहे. तर याच्यावरून तुम्ही अंदाज बांधू शकता की हे फीस हा या बॅचचा मूळ उद्देश नाही, नॉमिनल चार्ज आहेत जे या बॅचला रिव्हिजन करून देण्याचे आहेत. मी आता सांगितल्याप्रमाणे एक विषय 2 महिने दर आठवड्याला रिवाइज करून देण्याचे हे 250 रुपये आहेत. 2 महिन्याची फीस फक्त 250 रुपये आहे एका विषयाची, आणि 2 महिन्याची फीस आहे एका विषयाची 250 रुपये. याप्रमाणे 500 रुपये फीस आहे बॅच केलेल्या विद्यार्थ्यांसाठी. आणि जे बॅच केलेले विद्यार्थी नाहीत त्यांच्यासाठी 1000 रुपये फीस आहे. कारण त्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा तो विषय कंप्लीट परफेक्ट करून देण्याच्या उद्देशानं या अंतर्गत प्रिपरेशन करून दिलं जाणार आहे. या अशा प्रकारे या बॅचमध्ये हा पूर्ण 31 मार्च पर्यंत प्री कम मेन्सच्या पद्धतीने प्लॅनिंग करणे, एक्झिक्युशन करणे आणि त्याचं टार्गेट पूर्ण करण्याच्या उद्देशानं डेली टार्गेट असणार आहे. नेक्स्ट डेला काय करायचं त्याच्याबद्दलचं टाइम टेबल असणार आहे. डेली काही लेक्चर पण असणार आहेत, डेली काही मार्गदर्शन पण असणार आहे. आणि या पद्धतीने आपण मेन्स कम प्रीची तयारी 31 मार्च पर्यंत करणार आहोत. या नंतरचं लेक्चर पाहायला विसरू नका, जे टाइम टेबल कोणत्या वेळेत, कोणत्या दिवशी, कोणत्या प्रमाणे कसं पूर्ण करायचं आहे, माझ्या बॅचेस चालू असताना, बॅचेस नसताना, ऑनलाईन करताना, ऑफलाईन करताना मी कोणत्या पद्धतीने काय काय तयारी करू, त्या सगळ्या रिलेटेड नेक्स्ट लेक्चर मध्ये संपूर्ण डिटेल माहिती देतोय. पुन्हा भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.